गुड शेपर्ड संडे, पुनरुत्थान काळातील चौथा रविवार हा उपासना वर्षातील तिन्ही वेळेला उत्तम मेंढपाळ रविवार म्हणून पाळला जातो। ह्या उपासनेच्या काळामध्ये आपण योहानाच्या शुभवर्तमानातील अध्याय 10 उत्तम मेंढपाळाविषयी जी शिकवण आहे त्यावर टप्प्याटप्प्याने चिंतन करतो आणि म्हणून या रविवारला उत्तम मेंढपाळ रविवार म्हणून संबोधलं जातं। आणि काय दैवी योगायोग की आपण ह्या रविवारी उत्तम मेंढपाळ रविवार साजरा होत असताना गुरुवारी 8 मे रोजी संध्याकाळी 9:40च्या वेळेला ख्रिस्त सभेला एक उत्तम मेंढपाळ म्हणून पोप लिओ 14वे लाभलेले आहेत। आणि म्हणूनच सुरुवातीला आपण पोप लिओ 14वे ह्यांच्या देणगीबद्दल परमेश्वराचे आभार मानूया आणि परमेश्वराचा पवित्र आत्मा त्यांच्यावर अवतरावा, त्यांना अभिषेक व्हावं आणि त्याद्वारे ख्रिस्त सभेला एक सुंदर नेतृत्व प्राप्त व्हावं म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया। उत्तम मेंढपाळ रविवारी ख्रिस्त सभा आपल्याला उपासनेमध्ये उत्तम मेंढपाळाचं अनुकरण करण्यासाठी आमंत्रित करीत आहे। आणि म्हणून उत्तम मेंढपाळ आपल्याला काय सांगत आहे? पहिली गोष्ट, आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की तुम्ही उत्तम मेंढपाळाचं ऐकलं पाहिजे। ऐकण्यासाठी आपली कान हे आपण उत्तम मेंढपाळाच्या दिशेने लावले पाहिजे। पण आज आपण जर आजूबाजूला बघितलं तर आजूबाजूला सर्वत्र आवाज आहे, देयर इज नॉइज पोल्युशन। आणि म्हणूनच आपण त्या बाबतीमध्ये दक्ष राहायला पाहिजे। आज आपल्याला युद्धाचे वारे किंवा युद्धाचा आवाज दिसत आहेत, बॉम्ब हल्ले आणि इतर गोष्टी आपल्या कानी येत आहेत। त्याचप्रमाणे घाई गर्दी, भांडणं आणि जगामध्ये सर्व तणाव ह्याची आवाज आपण ऐकत आहे। अशा या पार्श्वभूमीवर प्रभू येशू ख्रिस्त जो उत्तम मेंढपाळ आहे, पवित्र आत्मा ह्यांचा आवाज ऐकणे कठीण होऊन बसला आहे। आणि म्हणून त्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे, त्यासाठी आपण शांत झाले पाहिजे, त्यासाठी आपण एकाकी बनले पाहिजे आणि एकांत वासामध्ये आपण परमेश्वराचा शोध घ्यायला पाहिजे आणि परमेश्वराचा आवाज ऐकण्यासाठी आपले कान परमेश्वराच्या वाणीबरोबर ट्यून केले पाहिजेत। आपण परमेश्वराच्या रेंजमध्ये आले पाहिजेत, कारण मोबाईल जर रेंजमध्ये नसेल तर आपण पाहिलेलं आहे की आवाज फाटतो, आवाज तुटतो, आपल्याला कनेक्शन नीट होत नाही। तशा प्रकारे आपण परमेश्वराच्या रेंजमध्ये आलो तर निश्चितच आपण चांगल्या प्रकारे परमेश्वराची वाणी ऐकू शकतो आणि त्याप्रमाणे उत्तम मेंढपाळाचा मार्ग आपण अनुसरू शकतो। दुसरी गोष्ट, उत्तम मेंढपाळ आपल्याला शिकवत आहे आजच्या शुभवर्तमानामध्ये की उत्तम मेंढपाळ म्हणतो की मी माझ्या मेंढरांना ओळखतो। ओळखणे ही एक वैयक्तिक बाब आहे, परंतु आज आपण सर्वत्र बघतो की ह्या वैयक्तिक पर्सनल गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे आणि क्राऊड मेंटॅलिटी, गर्दी, जमाव ह्याकडे लक्ष केंद्रित केलं जातं। आणि म्हणूनच आपण या वैयक्तिक पातळीमधून आपण या क्राऊड मेंटॅलिटीकडे, गर्दीकडे धाव घेत असतो। आपण एकाकी बसत नाहीत, एकांतवास साधत नाहीत, वैयक्तिक परमेश्वराबरोबर संवाद साधत नाहीत, तर आपण समूहामध्ये, गर्दीमध्ये, जमावामध्ये हरवून जाण्याचा प्रयत्न करतो। अशा पार्श्वभूमीवर प्रभू येशू ख्रिस्त उत्तम मेंढपाळ आपल्याला सांगत आहे, मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही मला ओळखता का? आपण ख्रिस्ताला ओळखतो का? आपण ख्रिस्ताचा शोध घेतला आहे का? वैयक्तिक पातळीवर आपण ख्रिस्ताबरोबर संवाद साधतो का? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा आपण वैयक्तिक पातळीवर ख्रिस्ताबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निश्चितच उत्तम मेंढपाळ ख्रिस्त आपल्याला मार्गदर्शन करतो आणि आपलं जीवन फुलविण्यासाठी आणि आपलं जीवन भरण्यासाठी मदत करत असतो। तिसरी गोष्ट, आजच्या शुभवर्तमानामध्ये उत्तम मेंढपाळ ख्रिस्त आपल्याला सांगत आहे आणि ती म्हणजे तुम्ही माझं अनुसरण करा। फॉलो द गुड शेपर्ड। आज आपण कोणाचं अनुकरण करतो? आपण जर यूट्यूब बघितलं तर आपल्याला वाटतं की यूट्यूबचं अनुकरण केलं पाहिजे। आपण रस्त्यावर
होर्डिंग्स पाहतो, आपण चित्र पाहतो, फोटो पाहतो, आपण त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. आपले जे तरुण आहेत ते कोणाचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात? जे समाजामध्ये आदर्श जीवन जगतात, तत्वनिष्ठ जीवन जगतात, ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला अनुसरून जीवन जगतात, त्यांचं अनुकरण होते का? की समाज जे बिघडवण्याचा प्रयत्न करतात, समाजामध्ये ते दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणून अशा या पार्श्वभूमीवर प्रभू येशू ख्रिस्त उत्तम मेंढपाळ आपल्याला सांगत आहे की तुम्ही माझं अनुकरण करा. कारण तुम्ही जर माझं अनुकरण केलं तर निश्चितच तुमचं जीवन हे शुभवर्तमानावर आधारित असणार आहे. आणि शुभवर्तमानावर आधारित जीवन हे परमेश्वराचा गौरव करीत असतं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जो उत्तम मेंढपाळ आहे त्याप्रमाणे आपण उत्तम मेंढपाळ झाले पाहिजे. आपल्यावर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडण्यासाठी उत्तम मेंढपाळाचा आदर्श आपण जोपासला पाहिजे. मग आपण आई वडील असू, आपण तरुण असू किंवा आपण शिक्षक असू, जे काही आपण करतो ते उत्तम मेंढपाळाच्या दृष्टिकोनातून आपण केलं तर निश्चितच त्याचा लाभ आपल्याला होणार आहे. आणि मग उत्तम मेंढपाळ म्हणून आपण कशा प्रकारे जीवन जगू शकतो? तर मेंढपाळ जो आहे तो नेहमी पुढे असतो मेंढरांना दिशा देण्यासाठी. मेंढपाळ जो असतो तो मेंढरांच्या बरोबर असतो, म्हणजे त्यांचं काय चाललेलं आहे ते त्याला समजत असते. आणि मेंढपाळ जो असतो तो मेंढरांच्या मागे असतो, म्हणजे कोणी बहकू नये, कोणी दिशाहीन होऊ नये, तर त्यांना पुन्हा कळपामध्ये आणण्यासाठी ते मार्गदर्शन करीत असतात. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशा प्रकारे ही जी तिहेरी भूमिका आहे, द ट्रिपल रिस्पॉन्सिबिलिटी टू लीड, टू बी विथ अँड टू गाईड, हे आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजेच आपल्याला नेतृत्व देता आलं पाहिजे, आपल्याला त्यांच्या बरोबर सुखदुःखामध्ये असलं पाहिजे आणि त्यांना दिशा देता आली पाहिजे. या रविवारी आपण प्रार्थना करीत असताना आपल्याला जे नवीन पोप लाभलेले आहेत, पोप लिओ 14वे, त्यांच्या देणगीबद्दल परमेश्वराचे आभार मानित असताना त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. माझ्यासाठी प्रार्थना करा, कारण माझ्यावर देखील धर्मप्रांताची जबाबदारी आहे. आणि एक उत्तम मेंढपाळ म्हणून मी धर्मप्रांताला दिशा द्यावी, धर्मप्रांताच्या वेदनेमध्ये, सुखामध्ये, दुःखामध्ये तुमच्या बरोबर असावं आणि धर्मप्रांताला एक मार्गदर्शन करावं म्हणून माझ्यासाठी प्रार्थना करा. आपल्या सर्व फादर सिस्टरांसाठी प्रार्थना करा, कारण त्यांच्यावर देखील एक उत्तम मेंढपाळाची जबाबदारी आहे. आणि आपल्या सर्व आजी आजोबा आणि पालकांसाठी प्रार्थना करा की जेणेकरून सर्व जे मेंढपाळाची भूमिका बजावत आहेत त्यांना परमेश्वराचा आशीर्वाद मिळेल. आणि प्रभू येशू ख्रिस्त जो उत्तम मेंढपाळ आहे, जो जीवन देणारा आहे, जो विपुलपणे जीवन देणारा आहे, त्याचं अनुसरण करून आपलं जीवन फुलावं, बहरावं म्हणून विशेष प्रार्थना करूया.